An electron move in a circular orbit of radius r with uniform speed v. It produces magnetic field B. At the center of circle, the magnetic field B is proportional to. तर हा क्वेश्चन 2020 आलेला होता. त्याचे 4 ऑप्शनपैकी ए ऑप्शन आहे v डिवायडेड बाय आर स्क्वेअर, बी ऑप्शन आहे 1 डिवायडेड बाय वी आर स्क्वेअर, सी ऑप्शन आहे वी आर स्क्वेअर आणि लास्ट डी ऑप्शन आहे आर स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन दिलेला आहे आणि तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये या ठिकाणी काय करतो आहे, मूव करतो आहे. ओके, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव करतो आहे आणि बी कुठे दिले, त्याच्या सेंटरला दिलेलं आहे. तर बी किती प्रोड्यूस होणार, तर या ठिकाणी जो मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन घेणार आहे आपण कुठे घेऊ, तर सेंटरला घेऊ सर्कलच्या. मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सेंटर ऑफ सर्क्युलर कॉईल. तर याचा जो फॉर्म्युला आहे तर तो असेल बी इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स नाही घेणार आपण, सिंगल टर्न घेऊसाठी घेऊ μ0 I डिवायडेड बाय 2r. ही झाली मॅग्नेटिक फील्ड सर्कलच्या सेंटरला. ओके, तर आपल्याला या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशावरती प्रपोर्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर याच्यामध्ये जो करंट दिसतो आहे हा करंट म्हणजेच आपला काय असणार, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. ओके, मग आपण तो फॉर्म्युला लिहून टाकू. मग या ठिकाणी आपण लिहिलं वी हॅव करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेता येईल आपल्याला. ओके, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन घेऊन टाकू. ओके, करंट इज इक्वल टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय काय असणार, टाईम. करंट रिप्रेझेंट करणार लेटर आयने आणि चार्ज जो आहे इलेक्ट्रॉनवरती तो ई. टाईम कशाने पण करणार, तर टीने रिप्रेझेंट करणार. मग आपल्याला भेटेल आय इज इक्वल टू, आता बघा टाईम पण आपल्याकडे टाईमसाठी आपण स्पीडचा फॉर्म्युला घेऊ शकतो. ओके, म्हणून आपण या ठिकाणी स्पीडचा फॉर्म्युला घेऊन टाकू. ऑल्सो स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स घ्यावं लागेल आपल्याला. डिस्टन्सच्या जागी आपण काय करू, फक्त सर्कम्फरन्स लिहिता नाही तर डिस्टन्स लिहून टाकू, डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपल्याला टाईम फाईंड करायचा. मग टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड भेटेल. फक्त डिस्टन्सच्या जागी आपण सर्कम्फरन्स टाकू, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग टाईम रिप्रेझेंट करणार लेटर टीने. मग टी इज इक्वल टू सर्कम्फरन्स राहील 2πr म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड व्ही राहील. ओके, मग आपण आता करंटमध्ये पुट करू आणि करंट वरच्या इक्वेशनमध्ये. म्हणून आय इज इक्वल टू ई, टीच्या जागी टाकलं 2πr अपॉन व्ही. या व्हीला आपण न्यूमरेटरला घेऊ कारण डिनॉमिनेटरला तो जाईल न्यूमरेटरला. मग आयची व्हॅल्यू भेटेल आपल्याला ई व्ही डिवायडेड बाय 2πr. आता ही व्हॅल्यू भेटली. आता याला इक्वेशन 1 कन्सिडर करू बीला. ओके, बीला इक्वेशन 1 टाकलं आणि आयची व्हॅल्यू त्या इक्वेशन 1मध्ये टाकून देऊ. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 1, तर बी इज इक्वल टू μ0 तसाच ठेवला, आपण 2r पण तसाच ठेवला, फक्त आयच्या जागी आयची व्हॅल्यू टाकली आणि ती किती ई व्ही डिवायडेड बाय 2πr. याला काय करायचं आता, सिम्प्लिफाईड करायचं. मग आपल्याला बी भेटेल बी इज इक्वल टू μ0 ई व्ही डिवायडेड बाय 2 जागी झाला 4, या 2 आणि झाला 4 पाय आर इंटू आर का झाला आर स्क्वेअर 4πr स्क्वेअर. मग आता याच्यामध्ये बघा हा जो μ0 आहे तो कॉन्स्टंट राहील, ई पण कॉन्स्टंट राहील आणि खालचा 4π पण कॉन्स्टंट राहील. म्हणजे आपला बी जो आहे तो कशावरती डिपेंड असणार, देअरफॉर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही म्हणजे स्पीड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. याचं आपलं
फायनल आन्सर असेल. ओके, देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर कॉईल इज इन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पीड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द r². आता आपण एक काम करू, ऑप्शन चेक करू. या 4 ऑप्शनपैकी आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे. तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच काय, बी इज प्रपोर्शन टू व्ही अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द r². इथं काय असणार त्याचं फायनल आन्सर असेल.